आजकालच्या पिढीला शाहू मोडक हे नाव फारसं परिचित नसेल, पण शाहू मोडक मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासात अत्यंत मोठं आणि आदरानं घेतलं जाणारं नाव. शाहू मोडक हे भारतीय सिनेसृष्टीतील कृष्ण म्हणून ओळखले जातात. त्याचं कारण म्हणजे त्यांनी चक्क 29 वेळा चित्रपटांमध्ये कृष्णाची भूमिका साकारली होती. मात्र तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की शाहू मोडक हे मूळ ख्रिश्चन धर्मीय होते. असे असले तरी हिंदू वेद पुराण याचा त्यांचा गाढा अभ्यास होता, विशेष करून ज्योतिषशास्त्राचा. उत्तम अभिनेते असण्यासोबतच शाहू मोडक हे भारतातील नामवंत ज्योतिष म्हणून लोकप्रिय होते. 10 वर्षांचे असताना शाहू मोडक यांनी ज्योतिषशास्त्रावरील ये हात की रेखा है क्या कहती है हे पुस्तक वाचलं होतं. ते वाचून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते मुंबईत पांडुरंग कुलकर्णी नावाच्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांना भेटले आणि त्यांच्याकडून पैसे भरून ज्योतिषशास्त्र शिकले. त्यानंतर त्यांनी पुस्तक ग्रंथ वाचन करत स्वतःचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला. त्यांनी स्वतःला इतकं वाहून घेतलं होतं की दिवसाचे 18 तास ते ज्योतिषाचा अभ्यास करत असत. कालांतराने ते या शास्त्रात इतके पारंगत झाले की भारतातील नामवंत ज्योतिषशास्त्री म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्या भाकीत तंतोतंत खऱ्या ठरू लागल्या होत्या. अगदी मराठी हिंदी सिनेसृष्टीतील मोठमोठे कलाकार, राजकारणी, नामवंत मंडळी त्यांच्याकडे आपलं भविष्य पाहण्यासाठी रांगा लावत असत. सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सुनील दत्त यांच्या पत्नी नर्गिस यांना देखील भविष्य सांगताना ते म्हणाले होते की तुमचा मुलगा संजय दत्त हा चित्रपट सृष्टीतच आपलं नाव कमावेल. मात्र त्याचं पदार्पण पाहण्यासाठी नर्गिसजी जिवंत असणार नाहीत. पुढे जाऊन ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली. 6 मे 1981 साली संजय दत्तचा पहिला चित्रपट रॉकी रिलीज झाला. मात्र रिलीजच्या केवळ 3 दिवस आधी नर्गिसजींचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. इतकंच नव्हे तर 80च्या दशकातील हिंदी सिनेसृष्टीतील गाजलेली अभिनेत्री टीना मुनीमच्या लग्नाचं भाकीत देखील तंतोतंत खरं ठरलं होतं. शाहू मोडक यांनी टीना मुनीमला सांगितले होते की तिचं लग्न भारतातील सर्वात मोठ्या व्यक्तीशी होईल आणि पुढे जाऊन तिचे लग्न धीरूभाई अंबानी यांच्या धाकट्या मुलाशी म्हणजेच अनिल अंबानी यांच्यासोबत झालं. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तर शाहू मोडक यांच्या फॅनच झाल्या होत्या. 1981 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा निवडणूक जिंकणार आणि चिकमंगळूरहून निवडून येणार हे भविष्य त्यांनी आधीच सांगितले होते. त्या काळात धर्मवीर भारती यांच्या आग्रहाने ही निकालाची भविष्यवाणी धर्मयुग या मासिकात लिहून आली होती आणि ती खरोखर ठरली. इंदिराजींनी निवडणूक जिंकल्यानंतर आभार मानण्यासाठी शाहूजींना अनेक कॉल केल्याचे सांगितले जाते. इंदिराजींसोबतची मैत्री पाहून दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवण्यासाठी इंदिराजींकडे प्रयत्न करावे असे सल्ले शाहूजींना अनेकांकडून मिळाले होते. मात्र त्यांनी तसे अजिबात केले नाही. गदी माडगुळकर यांचा हात पाहून त्यांना सांगितले होते की भविष्यात तुम्ही असं काही लिहिणार आहात की ज्याचा नायक मर्यादा पुरुषोत्तम राम असणार आहे. आणि पुढे जाऊन ते भविष्य गीत रामायणाच्या रूपाने खरं ठरलं. हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेकांची भविष्य शाहू मोडक यांनी सांगितली होती. त्यामध्ये राज कपूर, हृदयनाथ मंगेशकर, मीना मंगेशकर, नर्गिस, काशीनाथ घाणेकर, सुलोचना इत्यादी कलाकारांचा समावेश होता. त्यांनी ज्योतिष हा व्यवसाय म्हणून सुरू केल्यावर त्यांच्या घरी श्री गणेशाची प्रतिमा विधिवत स्थापन केली. या गणपतीला हार, 11 फळे आणि 1 श्रीफळ घेऊन लोक ज्योतिषी सल्ला घ्यायला येऊ लागले. श्री गणेशापुढे हार, श्रीफळ ठेवल्यावर ओम नमोजी आद्या म्हणून कुंडली हात पाहायला सुरुवात होई. गणपतीला हार शाहूजी यांच्या पत्नी प्रतिभाताई घालत असत. इंदिराजींसोबतच शरद पवार, बॅरिस्टर अंतुले, सुधाकरराव नाईक, प्रतिभाताई पाटील, यशवंतराव चव्हाण, सुशील कुमार शिंदे, वसंतदादा पाटील यासारख्या दिग्गज राजकारण्यांचा देखील त्यांच्याकडे भविष्य पाहण्यात समावेश होता. अनेक आध्यात्मिक गुरु आणि संतांचे देखील त्यांनी हात पाहिले होते, ज्यामध्ये पूज्य आनंद ऋषीजी महाराज, तुकडोजी महाराज, प्रीतीसुधाजी इत्यादींचा समावेश होता. मात्र सर्वात विशेष म्हणजे शाहू मोडक यांनी स्वतःच्या मृत्यूची ही भविष्यवाणी केली होती. 25 एप्रिल 1993 रोजी जेव्हा ते 75 वर्षांचे झाले तेव्हा त्यांनी 15 दिवसात जगाचा निरोप घेणार असल्याचे सांगितले होते आणि पुढच्या काही दिवसातच म्हणजे 11 मे 1993 रोजी त्यांचे निधन झाले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका.